श्रीमन्महागणाधिपतये नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणि नमोस्तुते। प्रणतानां प्रसीदत्वं देवी विश्वार्तिहारिणी त्रैलोक्यवासिनां मेढ्ये लोकानां वरदा भव। श्रोते हो नमस्कार। आपण श्रवण करत आहोत मार्कंडेय पुराणांतर्गत दुर्गा सप्तशती सार कथा या कथेचा हा 10 क्रमांकाचा अध्याय आहे। यामध्ये भगवतीची लीला अशी आहे, भगवतीने शुंभ नावाच्या दैत्याचा वध केलेला आहे। तो वध कशा पद्धतीने केला ती लीला आपल्याला श्रवण करायची आहे। तत्पूर्वी आपण काही क्षण जगदंबेचं नामस्मरण करूयात। जय जगदंब 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 जय जगदंब। जगदंबा माता की जय। ऋषी म्हणतात, निशुंभं निहतं दृष्ट्वा भ्रातरं प्राणसंमितं हन्यमानं बलंचैव शुंभ क्रुद्धो ब्रवीत वचः। ऋषी म्हणतात, हे राजा, आपला प्राणाप्रमाणेच प्रिय असलेला त्याचा तो भाऊ निशुंभ याला देवीने मारल्यानंतर तो अतिशय क्रोधायमान झालेला आहे आणि तो देवीला म्हणतो, हे दुर्गे, बलावले पादच्चेत भवन्तो युद्धकांक्षिणः बलावले पदुष्टेत्वं मा दुर्गे गर्वमावह। अरे तू गर्व काय करतेस? अनेक देवींची शक्ती तुझ्यासोबत आहे आणि त्या सगळ्या तुझ्या सहकार्याला येतात म्हणून तू जिंकते, तुझा विजय होत आहे। तू त्यांच्या जीवावर काय उड्या मारतेस आणि एवढा गर्व त्या ठिकाणी वाहू नकोस। तू दुसऱ्याच्या जीवावर उड्या मारतेस आणि स्वपराक्रमाची बढाई मारतेस। तुझा स्वतःचा पराक्रम काय आहे ह्या अनेक देवींना तो वेगवेगळं समजतोय। त्यावेळेस त्याला देवी सांगते, एके वाहन जगत्तत्र द्वितीया का ममापरा पश्येता दृष्टमय्येव विशंत्यो मद्विभूतयः। अरे दृष्टा, मी एकमेव आहे, या जगात माझ्याशिवाय दुसरं काहीच नाही। या सर्व शक्ती तुला वेगवेगळ्या वाटतात, त्या माझ्याच विभूती आहेत, त्या वेगळ्या नसून ते माझंच एक स्वरूप आहे, ते माझ्यातच लीन होणार आहे, हे लक्षात घे। अनेक जण विष्णू, महादेव, गणपती, देवी, सूर्य यांना वेगवेगळं मानतात। हे वेगळे नाहीत, स्वरूपानं भेद संगितलेला आहे। सर्व एकच आहेत, एकच ब्रह्म आहे। ह्या लीला करण्यासाठी भगवतीची ही खरंच एक प्रकारची लीला आहे आणि ही लीला आपल्याला भासवते की ही वेगळी आहे, परंतु ती वेगळी नाही। ब्रह्म त्या ठिकाणी एकच आहे अशी ती अंबिका त्या दैत्याला सांगू लागली, मी वेगळं कोणीच नाही, मी ह्या सगळ्या माझ्याच विभूती आहेत। देवीने असं म्हटल्याबरोबर ब्रह्मांड आदी सर्व शक्त्या ती देवी शरीरामध्ये सर्व शक्त्या एकवटल्या आणि तिच्या अंबिकामध्ये विलीन झाल्या। आता देवी म्हणू लागली, अहम विभूत्या बहुवीर हे रूपैर यदा स्थिता तत्संहृतं मयेकेव तिष्ठाम्याजो स्थिरो भव। देवी म्हणाली, मी आपल्या शक्तीने अनेक रूप धारण करून वेगवेगळ्या ठिकाणी वावरत असते, त्या रूपांना मी आता आवर घातलेला आहे। मी एकटीच उभा आहे, तू स्थिर होऊन युद्ध फक्त कर। आणि ऋषी राजाला सांगू लागले। ऋषी म्हणतात, त्यानंतर देवी आणि दैत्यांच्या उपस्थितीत पाहता पाहता देवी आणि शुंभ लढू लागलेले, दोघांचं युद्ध सुरू झालं।
तीक्ष्ण बाण आणि भयानक शस्त्रास्त्रांनी सर्व लोकांना भयभीत करणारे असे ते युद्ध दोघांच्या मध्ये सुरू झालेले. त्याच वेळी देवी अंबिकेने जो शेकडो दिव्य अस्त्रे सोडली ती दैत्यराज शुंभाने आपल्या अस्त्रांनी बेकार केली. शुंभाने देवीवर सोडलेली दिव्य अस्त्रे देवीच्या नुसतं हुंकाराने अगदी लीनतेने सहज गळून पडली, मोडून गेली. मग शुंभाने शेकडो बाणांनी देवीला झाकून टाकण्याचा प्रयत्न केला. देवीने रागारागाने त्याचा धनुष्यच मोडून टाकला. आता धनुष्य मोडल्यामुळे हातात शक्ती घेतली, त्याने आपल्या हातामध्ये शक्ती घेतली आणि देवीने जागच्या जागी चक्राने ती शक्ती तोडून काढली. तर दैत्यराज शुंभ खड्ग आणि शतचंद्र चिन्ह असलेले चमकणारे ढाल हातामध्ये घेऊन देवीवरती धावला. तो येत असताना पाहून चंडिकाने त्याची सूर्याप्रमाणे लकलक करणारी ती ढाल तलवार आपल्या तीक्ष्ण बाणांनी तोडून टाकली. नंतर तिने त्याचे धनुष्य तोडले, त्याचे घोडे मारले, सारथ्यांना मारलं, अनेक सारथी मारले गेले. शुंभ हातात मुग्दल घेऊन त्या ठिकाणी निघालेला आहे. जग्राह मुद्गलम घोर, आणि तो मुद्गल घेतलेला तो शस्त्र घेऊन निघालेला आहे. देवीने त्याच्या मुद्गलाचा सुद्धा तीक्ष्ण बाणाने नाश केलेला आहे. तेव्हा तो राक्षस मूठ घेऊन देवीवरती धावलेला आहे. समुष्टिं पातयामास हृदये दत्यपुंगवः, त्याने तिच्या छातीवरती बुक्की मारली. देवीला बुक्की मारल्यानंतर त्या देवीनेही हाताने त्याच्या छाताडावर असा तडाखा दिला की छातीवर तडाखा बसता दैत्यराज शुंभ जमिनीवरती आदळलेला आहे आणि ताबडतोब सावरून तो उठला. एवढं लागून सुद्धा उठल्यानंतर त्याने देवीला धरलेलं आहे आणि आकाशामध्ये उसळी मारलेली आहे. आता दोघांनी आकाशामध्ये प्रवेश केला. आकाशामध्ये दोघांचं युद्ध सुरू झालेलं आहे आणि आकाशामध्ये असलेले सिद्ध महामुनी ते आश्चर्यकारी युद्ध पाहू लागलेले. बराच वेळ आकाशामध्ये युद्ध चाललं. नंतर देवीने त्याला धरलं आणि गरगर गरगर फिरवलं. पृथ्वीवर आदळलं. पृथ्वीवर त्या ठिकाणी आदळताच तो दुष्ट पुन्हा उठला आणि पुन्हा देवीला मारण्यासाठी धावलेला आहे. देवीने त्याला पाहून त्याच्या छातीत शूळ मारला आणि जमिनीवर पाडलेलं आहे. तमायांतम ततो दिवी सर्व दैत्यजनेश्वरम जगत्याम पातयामास भित्वा शूलेन वक्षसी, तो शूल त्याच्या हृदयामध्ये घुसवला. देवीच्या शूळाने घायाळ होऊन शुंभ गतप्राण होऊन सागरद्वीप पर्वतासह पृथ्वीवर कंपायमान करीत पृथ्वीवर ते पडलेला आहे. पृथ्वी थरथर कापत असताना त्या ठिकाणी शांत झाली. त्या दुष्टाच्या मरणाने जग सुखी झालेलं आहे. त्या जगदंबेने त्या शुंभाचा वध त्या ठिकाणी केला. जगदंबा माता की जय. त्याच्या मृत्यूमुळे, वधामुळे सर्व जग सुखी झाले. प्राणी आनंद सागरामध्ये राहू लागलेले. आकाश स्वच्छ झालेलं आहे. अवकर्षण, उत्पात, उल्कापात, भूकंप हे सगळं होत असताना ते सगळं थांबलंय. त्याच्या मृत्यूनंतर सर्व शांत झालं. नद्या आपापल्या मार्गाने वाहू लागलेल्या आहे. देव आनंदामध्ये त्या ठिकाणी देवीची स्तुती करतायत. गंधर्व मंजूळ स्वरामध्ये भगवतीचं गुणगान गात आहेत. काही गंधर्व वाद्य वाजवू लागलेले, अप्सरा नाच करू लागलेले आहेत. सुखद वारे वाहू लागलेले. सूर्य जास्त तेजायमान होऊ लागलेला आहे. अग्निकुंडातील विझलेला अग्नी पुन्हा प्रज्वलित झाला आणि सर्वत्र जो हाहाकार उडाला होता तो त्या ठिकाणी शांत झाला. सर्व सृष्टी पूर्ववत आनंदामध्ये सुरू झालेली आहे. अशा प्रकारे भगवतीने या दैत्याचा नाश करून सर्वांना सुखी केलेलं आहे. म्हणून आपण तिची कथा श्रवण करावी, ऐकावी, ती कथा वाचावी. सप्तशती ग्रंथ अवश्य आपल्या विद्वान गुरुजींकडून श्रवण करावा. त्यांच्याकडून ते पाठ करून घ्यावेत, जेणेकरून आपल्या घरामध्ये सुख, समृद्धी, ऐश्वर हे शुंभ दैत्य काय हो? अहंकार आहे, मद आहे, क्रोध आहे, हे सर्व आपले शत्रू आहे. शत्रूंचा नाश करायचा असेल तर जगदंबीची उपासना खूप महत्त्वाची आहे. आणि अशी उपासना केल्यानंतर आपल्यातील नाना प्रकारचे दोष आपोआप नाहीसे होतात.
क्रोध आपोआप कमी होतो, लोभ कमी होतो, त्या ठिकाणी पापवृत्ती आपली कमी होते, पुण्याचा संग्रह वाढला की मनुष्य आपला आपोआप प्रगतीच्या मार्गाकडे जातो. म्हणून ही कथा श्रवण करावी. या ठिकाणी आपण थांबूयात. पुढील कथा आपल्याला 11वा अध्याय श्रवण करायचा आहे. त्या श्रवणामध्ये आतापर्यंत परम भगवतीचा जो युद्धाचा प्रसंग झाला, यामुळे देव प्रसन्न त्या ठिकाणी आनंदी झाले आणि भगवतीची स्तुती करू लागले. भगवतीची स्तुती कशी केली हे आपल्याला 11व्या अध्यायामध्ये श्रवण करायचं आहे. म्हणून या ठिकाणी थांबूयात. जगदंबा माता की जय, बोल भवानी की जय.